नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये बऱ्याचशाच गोष्टी आपण चर्चा केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या सुरक्षा रक्षकाला एकत्रित येण्याकरता आपण आव्हान करतो आहे. एकत्रित आलात तर टिकलात मित्रांनो, अन्यथा टिकणं फार मुश्किल आहे, कठीण आहे आत्ता पुढच्या येणाऱ्या ह्या युगामध्ये, बरं का. आणि त्यामुळेच आपण ह्या सगळ्या काही गोष्टी थोडंसं गांभीर्याने सर्वांनीच घ्यायला हवं. काही योजना आहेत, भरपूरशा योजना आहेत, त्या आपल्या सुरक्षा रक्षकांना पोहोचवण्याचा आपण प्रयत्न नेहमीच करतो आहे. आजचा विषय आहे, त्या विषयाकडे जाऊया. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि हो, आपल्या चॅनललासुद्धा हाईपसुद्धा करायला विसरू नका. चला तर जाऊया आपल्या या विषयाकडे. विषय मित्रांनो असा आहे की आपल्या सुरक्षा रक्षकाला म्हणजे आपलं एक नवी मुंबईमध्ये सुरक्षा रक्षक, नवी मुंबईमध्ये तलावे म्हणून एक वडाळे म्हणून एक तलाव आहे आणि त्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत असताना आपला सुरक्षा रक्षक विनोद शिंदे हे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी कार्यरत होते आणि त्या ठिकाणी कार्यरत असताना घडलेली घटना, ही घटना अशी आहे की मित्रांनो, कार्यरत असताना त्या ठिकाणी एका 10 वर्षाच्या मुलाला एका श्वान म्हणजे जो कुत्रा आहे तो चावला आणि तो चावत होता. आपला सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी कर्तव्यावरती असताना त्या कुत्र्याला हाकलणं. आता जर कुत्रा जर एखाद्या, तो प्राणी आहे आणि तो जर आपल्या एखाद्या मनुष्यावरती हमला जर करत असेल तर त्या ठिकाणी त्यानं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य बजावलं. त्या कुत्र्याला तिथून हाकलून लावलं. त्याला मारल्याशिवाय पर्याय नव्हता मित्रांनो, कारण आपल्या हातामध्ये जर काठी असेल तर तो कुत्रा पाय सोडायला तयार नाही आहे, तर तेच करणं त्या ठिकाणी त्याला योग्य वाटलं आणि ते त्यानं त्या पद्धतीने केलं. ही घटना सर्व काय झालं मित्रांनो. आणि नंतर काही दिवसांनी, थोड्या दिवसांनी एक श्वान मित्र असतात जे खरोखरच ज्या ठिकाणी भटके कुत्रे असेल किंवा अन्य काय असेल त्यांना खायला घालणे, त्यांना हे करणे, सगळ्या काही गोष्टी करत असतात. ठीक आहे, काय हरकत नाही त्या ठिकाणी. परंतु त्यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्या कुत्र्याचा इलाज वगैरे ते त्या पद्धतीनं ते करत होते आणि त्यांना समजल्यानंतर ते नाव त्यांचं विजय रंगरेकर असं आहे, असं त्यांचं नाव. आणि ते सगळं जमाव जो आहे तो जमाव घेऊन आले एकत्र सगळेजण त्या ठिकाणी. त्यांची काही कमिटी आहे किंवा काय माहिती नाही, ते एकदम सगळेजण घेऊन आले, महिला वगैरे सर्व, आणि आपल्या सुरक्षा रक्षकावरती तुटून पडले. आरे रावीची भाषा करायला लागले, तुम्हाला माफीच मागितली पाहिजे, तुम्ही असं कसं काय त्याला मारू शकता, आणि कुत्रा आहे असं आहे. तर मी आपल्या सुरक्षा रक्षकाला विचारलं तर त्यांना म्हटलं, अरे तुम्ही सांगायचं ना की तो एखाद्या लहान मुलाला चावत होता आणि तो लहान मुलगा चावल्यानंतर त्याला जी इजा होत होती किंवा त्याच्यातून त्याला जसा मी बचाव केला. तर त्यांचं असं म्हणणं आहे मित्रांनो, म्हणजे सुरक्षा रक्षक असं सांगत होता की तो मुलाला काय झालं तर होऊ दे, पण तुम्ही कुत्र्याला मारायला पाहिजे होतं. हे कसलं न्याय मित्रांनो, हे कसलं बोलणं, हे मलाही पटलं नाही मित्रांनो, माझ्याही बुद्धीला पटलं नाही की एखाद्या प्राणी, ठीक आहे, काय हरकत नाही मित्रांनो, तुम्हाला प्राणी मित्र आहात, तुम्ही सगळे काय गोष्टी आहात, परंतु अशा गोष्टी मित्रांनो ह्या खरोखरच समाजामध्ये असं का समाज वागतो माहिती नाही. आणि आपल्या सुरक्षा रक्षकावरती तिथे छळ चालू केला, अन्याय चालू केला आपल्या सुरक्षा रक्षकावरती. जे समाजामध्ये राहणारे जे लोक आहेत आणि त्या ठिकाणी आपला सुरक्षा रक्षक एकटाच पडला. अरे त्याला म्हटलं सुपरवायझर पोलिसांना फोन करण्यासाठी तिथून थोडा पुढे गेला. जमाव आल्यानंतर मित्रांनो, जमाव कंट्रोल करणं हे आपल्या हातामध्ये आहे. त्या ठिकाणी जमाव जर येत असेल तर त्याला कंट्रोल करणं आपल्या हातामध्ये आहे, बरोबर आहे की नाही? ते तर आपण शिकलं पाहिजे ह्या सगळ्या काही गोष्टी. आणि त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आपला एकत्र आला. सुरक्षा रक्षकाने सॉरी म्हटलं, बाबा झालं, ठीक आहे, माझ्याकडून चुकी झाली, क्षमस्व असावा, असं सुद्धा म्हटलं. तरीसुद्धा ते ऐकायला तयार नाही. तर आपल्या सुरक्षा रक्षकावरती भरपूरसा त्यांनी प्रेशराईज केलं, त्याला उठक बैठकसुद्धा काढायला लावली आपल्या सुरक्षा रक्षकाला. हे युनिफॉर्मवरती असताना कितपत योग्य आहे मित्रांनो? अयोग्य गोष्ट आहे मित्रांनो ही. कारण युनिफॉर्मवरती आहे तो व्यक्ती, तो जो व्यक्ती आहे तो युनिफॉर्मवरती आहे आणि त्याचं कर्तव्य असताना बजावत होता तो. आणि त्याचा असा छळ जो आहे तो तिथले वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं बोलणं होतं मित्रांनो. आता जे आपलं सुरक्षा रक्षकाने त्यांचं जे काही बोलणं सांगितलं हे सांगण्या इतपत पण नाही आहे, अशा शब्दामध्ये सुद्धा त्याच्याशी त्यांनी वार्ता केली. एक श्वान मित्र तुम्ही आहात, ठीक आहे, पण माणुसकी नावाची तुमच्याकडे चीज नाही की तो माणूसच आहे ना समोरचा, जो सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो आहे. बिचारा गरीब एक सुरक्षा रक्षक भेटला, त्यानं क्षमस्व म्हटलं म्हणून त्याच्यावरती सगळ्या जमावाने तुटून पडणं फार चुकीचं आहे मित्रांनो. आणि म्हणूनच आपला सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी त्यांनी सगळ्या काही गोष्टी आस्थापनाला सांगितले. त्या आस्थापनामध्ये
तिथूनसुद्धा त्यांनी सांगितले की तुम्ही पोलीस कंप्लेंट करा. त्यांनी पोलीस कंप्लेंट वगैरे मित्रांनो ते FIR वगैरे जे करायला सांगितलं त्यांनी FIR वगैरे केलं. सगळ्या काही गोष्टी सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा कळवलं आणि सुरक्षारक्षक मंडळामधून सुद्धा सांगितले की तुम्हाला अशा पद्धतीने हे सगळ्या काही गोष्टी तुम्ही ते पत्र जर आस्थापनेनं जर दिलं तर ते आम्हाला ते आम्हीसुद्धा त्या व्यक्तीविरोधात आपल्या सुरक्षारक्षक मंडळातर्फे सुद्धा तुम्हाला वकील किंवा जे काय लागेल सगळ्या काय मदत हे देईल. आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचे सचिव गौरव नालिंदे साहेब त्यांना भेटले आणि त्यांना भेटल्यानंतर या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या. तर सचिव साहेबांनी सांगितले की तुम्हाला जे काही मदत लागेल ते सांगा, तुम्ही त्या पद्धतीने पुढे चाला, मंडळ तुमच्या पाठीशी आहे. खूप अभिमानानं सांगावं असं वाटतं मित्रांनो की सुरक्षारक्षक मंडळ अशा वेळेस आपल्या सुरक्षारक्षकाची बाजू घेतं. जर कधी बाजू घेतं तुम्ही तत्काळ त्या सुरक्षारक्षक मंडळाला कळवलं तर. वेळ निघून गेल्यानंतर काय उपयोग नसतो मित्रांनो. आणि कळवणं फार जरुरीचं आहे. कोणतीही घटना घडली, आपल्या आसपास घडणाऱ्या घटना भरपूरशा असतात. कोणाचा ॲक्सिडेंटली होतो, कोणाचा अन्य काही गोष्टी घडत असतात, तर ते तत्काळ आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे काय आपल्या एरियाचे इन्स्पेक्टर असतात नाही त्यांना कळवायचं असतं मित्रांनो. ते आपण कळवतच नाही. आपल्याला माहीतच नाही तर की आपले किती, मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहा की तुमच्या एरियामध्ये तुमचे कोण इन्स्पेक्टर्स आहेत, तुम्हाला माहिती आहेत का की ते त्यांना एरिया दिलेला आहे, त्यांच्या आस्थापना, त्यांच्या जे काही प्रॉब्लेम असेल तर त्या इन्स्पेक्टरनं पहिलं सोडवायचं असतं. त्यांना पहिली माहिती द्यायची असते सगळी. कमेंट्स बॉक्समध्ये लिहा मित्रांनो, पाहूया किती लोकांना त्याच्या माहिती आहे. ही सगळी काही गोष्ट त्यांना तत्काळ कळवावं लागतं. सुरक्षारक्षक मंडळामध्ये तुम्ही जर गेला तर तत्काळ आणि लिखित स्वरूपामध्ये कळवायचं असतं मित्रांनो. या सगळ्याच्या काही गोष्टी असेल तत्काळ तुम्ही फोन करून कळवलं तर लिखित स्वरूपामध्ये सुद्धा कळवणं फार जरुरीचं असतं. प्रत्येक वेळेस लिखित पुरावा म्हणून वापरला जातो. जिथं जाईल तिथं तुम्हाला तेच लागतं. तुम्ही भले कोणाला मंडळामध्ये नाही भेटला तरी चालेल, डिस्पॅचमध्ये त्यांना हे करून ठेवा, डिस्पॅचमध्ये देऊन ठेवा, त्याची रिसिव्ह घ्या तुमच्याकडे. आणि ती रिसिव्ह फार महत्त्वाची आहे. आम्हालासुद्धा अशा काही गोष्टी समजल्या तर मित्रांनो आम्हीसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांच्या समोर ठेवतो की अशा काही घटना जर घडत असतील तर त्या तत्काळ सुरक्षारक्षक मंडळालासुद्धा कळवा आणि त्या संघटना प्रतिनिधींनासुद्धा कळवा मित्रांनो. संघटनासुद्धा तुमच्या बाजूने नाही का तर आवश्यक का नाही. अशा प्रत्येक संघटना कोणी जर तुमचा सदस्य नसाल तरीसुद्धा तुमच्या पाठीशी अशा वेळेस मित्रांनो नक्कीच राहील. म्हणून तुम्ही संघटनेकडे सुद्धा एक तुम्ही जे काही FIR केला असेल, तुम्ही सुरक्षारक्षक मंडळामध्ये त्याचं दाखला दिला असेल की बाबा ही अशी घटना घडलेली आहे, मंडळामधून सुद्धा तुम्हाला सांगण्यात आलं, ते सगळ्या काही गोष्टी मित्रांनो आपल्या संघटना प्रतिनिधींच्याकडे सुद्धा आणून द्यायच्या आहे. संघटनासुद्धा तुमच्या बाजूने राहील. कारण त्या सुरक्षारक्षकाचं त्याचं जे काही काम आहे किंवा त्याच्याबद्दल ज्याला काही यातना होतात, त्या सगळ्या काही अडचणी असतात त्या सोडवणं प्रथम संघटनेचं काम आहे मित्रांनो. आणि संघटनाच ते सोडवते सगळ्या काही गोष्टी. त्यामुळे संघटनेकडे प्रथमतः या. अशा वेळेस तुम्ही कोणती संघटनेत सदस्य आहात हे पाहू नका मित्रांनो. तुम्हाला जिथं जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. ती संघटना तुमच्या पाठीशी नक्कीच उभे राहील. आम्ही सर्व महाराष्ट्रातले सर्व सुरक्षारक्षक अशा सुरक्षारक्षकाच्या नक्कीच पाठीशी उभे राहू मित्रांनो. आणि जो काही व्यक्ती जे काही अशा काही गोष्टी घडत असतील समाजामध्ये, भरपूरशा गोष्टी आपल्याला अजून फेस कराव्या लागतील मित्रांनो. सगळ्या काही अशा काही गोष्टी आपल्या बाजूनच घडतील अशा नाही आहेत. या सगळ्या काही गोष्टी जमाव आपल्या सुरक्षारक्षकावरती तुटून पडणं आणि त्या सुरक्षारक्षक एकटा त्या ठिकाणी असणं, तर तो एकटा नाही आहे हे आपल्याला दाखवून द्यायचं मित्रांनो. या माध्यमातून आपल्याला दाखवून द्यायचं की तो एकटा नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रातले सुरक्षारक्षक त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आणि ही घटना अशी जर घडत असेल तर मित्रांनो फार निंदनीय अशी घटना आहे. या अशा गोष्टी युनिफॉर्मवरती असताना या अशा सगळ्या काही गोष्टी होणं फार चुकीचं आहे मित्रांनो. अशा जमावामध्ये अशा सगळ्या काही गोष्टी येतात, त्या दडपणाखाली आपण कधीही राहायचं नाही मित्रांनो. तटस्थ राहा. आपण ज्या ठिकाणी काम करतो आहे त्या ठिकाणी काम करत असताना आपण आपली जी काही भूमिका आहे किंवा आपलं जे कर्तव्य आहे ते बजावत असताना त्या ठिकाणी कर्तव्यावरती कर्तव्यच करायचं. त्यांना सांगायचं तुम्ही इथून आम्ही बाहेर पडल्यानंतर पुढच्या ज्या काही गोष्टी असतील ते घडतील, पण कर्तव्यावरती नाही मित्रांनो. आणि तत्काळ अशा वेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे, आसपासचे जे पोलीस स्टेशन आहेत. म्हणून मी नेहमी सांगत असतो तुम्ही ज्या ठिकाणी कर्तव्यावरती असतात त्या ठिकाणी तुम्हाला आसपासच्या पोलीस स्टेशनचे नंबर शिवाय त्यांचे पर्सनल जे काही तिथे कोणी अधिकारी असतील त्यांचा नंबर तुमच्याकडे असणं फार जरुरीचं आहे. मोबाईल नंबर असणं फार जरुरीचं आहे. तुम्हाला फायर ब्रिगेडचे तिथले आसपासचे कुठले नंबर्स आहेत ते तुमच्याकडे असणं जरुरीचं आहे. ॲम्ब्युलन्स तिथले आसपासचे फक्त बाबा 100, 102, 103 असे आम्ही करून चालणार नाही. फक्त हेच नंबर नाही तर पर्सनल तिथले नंबर तुमच्याकडे असणं जरुरीचं आहे मित्रांनो. तुमच्या प्रत्येक कंपनीमध्ये आणि तुमच्या प्रत्येकाच्या युनिफॉर्मच्या खिशामध्ये ते नंबर असणं फार जरुरीचं आहे. आसपासच्या आपल्या जेवढं काही आपल्याला जे काही गोष्टी तात्काळ लागतात त्या सगळ्या काही गोष्टी आपल्याकडे असणं फार जरुरीचं आहे. आणि मित्रांनो हे खिशामध्ये एक आपल्याला बनवूनच ठेवायचा तो चार्ट जो आहे तो चार्ट बनवून ठेवायचा आहे आपल्या अधिकाऱ्याचा, आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनचा आहे. सगळ्या काही गोष्टी आपल्या खिशामध्ये असणं फार जरुरीचं आहे. आणि म्हणूनच मित्रांनो
ह्या सगळ्या गोष्टी बारीक बारीकशा छोट्या छोट्याशा गोष्टी असतात आणि अशा गोष्टी ह्या घडत राहतात. अशा आपल्या ह्या सुरक्षा रक्षक जो आहे तो त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहूया आणि ज्या काय आता पुढे इथून पुढे काय ज्या गोष्टी घडत राहतील मित्रांनो त्याच्या पाठीशी आपण नक्कीच आणि त्या सुरक्षा रक्षकाला सुद्धा थोडंसं मनोबल त्याचं खचलं असेल मित्रांनो या सगळ्या काय गोष्टींमध्ये की त्यालासुद्धा फिलिंग्स कसं वाटत असेल विचार करा मित्रांनो. कारण त्या सुरक्षा रक्षकाचा अपमान नाही हो, संपूर्ण सुरक्षा रक्षकांचा हा अपमान आहे मित्रांनो. ते एका सुरक्षा रक्षकाचा नाही आहे, संपूर्ण सुरक्षा रक्षकाचा आहे आणि म्हणून संपूर्ण सुरक्षा रक्षकाने अशा सुरक्षा रक्षकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजेत. जे जे आसपास त्या सुरक्षा रक्षकाच्या असतील त्या ठिकाणी त्यांना जाऊन भेटा. त्यांना जो सुरक्षा रक्षक जाऊन भेटेल ना मित्रांनो, प्रत्यक्षात भेटेल किंवा फोनवरती तुम्हाला त्याच्याशी संवाद साधता येईल, त्यांना संवाद साधा, त्यांना धीर द्या सगळ्या काही गोष्टीच्या आणि त्यांना लढण्यासाठी अजून खंबीरपणे आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत हेच सांगा. मित्रांनो तुर्तास थांबूया आपण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.